नमस्कार. निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या होळीला साधी थंडाई नाही तर आपण बनवणार आहोत रॉयल ड्रायफ्रूट थंडाई. इतकी रिच, इतकी क्रीमी आणि इतकी सुगंधी की तुम्ही एकदा प्यालात की परत परत बनवाल. पहा किती रिच आणि क्रीमी दिसते. होळीच्या सणासाठी याहून परफेक्ट ड्रिंक असूच शकत नाही. एकदम थंड आणि एनर्जीने भरलेली रॉयल थंडाई. चला मग लगेच रेसिपी सुरू करूया. या ठिकाणी काही बदाम घेतलेले आहे, त्यानंतर थोडेसे काजू, त्यानंतर थोडासा पिस्ता, थोडीशी हिरवी विलायची, बडीशोप, खसखस, मगज बी, केशर आणि काही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व मिश्रण आपण 1 तासभरासाठी पाण्यात भिजवून ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण 1 तासभरासाठी सर्व मिश्रण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. आपण दूध गरम करून घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर टाकायची आहे. तुम्हाला जेवढं गोड लागते त्या प्रमाणानुसार. दूध जास्त गरम करून घ्यायचं नाही, फक्त साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त उकळून घ्यायची गरज नाही. आपली साखर वितळेल इतपतच फक्त गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं दूध व्यवस्थित असं गरम करून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण गॅस बंद करून दूध थोडंसं थंड करून घेणार आहोत. आता आपले ड्रायफ्रुट्स आपण भिजत घातले होते ते व्यवस्थित असे भिजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे सर्व ड्रायफ्रुट्स आपण मिक्सरच्या भांड्यात काढून व्यवस्थित अशी पेस्ट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या थंडाईसाठी लागणारा थंडाई मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. अगदी याच प्रमाणात व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण आपली थंडाई तयार करून घेणार आहोत.
आता आपलं दूध पण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आपलं थंड झालेलं दूध आपण ज्युसरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपलं तयार केलेला थंडाईचा मसाला घालून घेणार. मसाला घालताना सर्व मसाला एकदम ऍड करायचा नाही, थोडा थोडा करून ऍड करायचा आहे, जेणेकरून थंडाईचा फ्लेवर खूप जास्त डार्क होणार नाही. त्यानंतर आता आपण थोडस जायफळ किसून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट भिजू घातले होते त्यावेळेस जायफळ घातले तरीही चालेल. त्यानंतर थोडस केशर घालायचं आहे आणि थोडासा बर्फ घालून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली थंडाई व्यवस्थित अशी घट्ट होईल. आता हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली रॉयल ड्रायफ्रूट थंडाई एकदम तयार झालेली आहे. अगदी याच पद्धतीने ना जास्त घट्ट ना जास्त पातळ आपली होळी स्पेशल रॉयल ड्रायफ्रूट थंडाई एकदम तयार आहे. आपण ग्लासामध्ये काढून घेणार आहोत. या होळीला बाजारातली नाही तर घरच्या घरी तयार केलेली रॉयल ड्रायफ्रूट थंडाई तुम्ही नक्की ट्राय करा. आपली होळी स्पेशल रॉयल थंडाई तयार आहे. थंडाईच्या प्रत्येक घोट्यात ड्रायफ्रूट आणि केशराचा सुगंध. या होळीला तुम्ही रॉयल ड्रायफ्रूट थंडाई नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हा सर्वांना निनाद किचन कडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.